नमस्कार रसिक वाचक हो. जीवन समृद्धीच्या कथा या पद्मश्री श्रीयुत रमेश पतंगे लिखित पुस्तकातील पहिली कथा आपण सर्वांनी ऐकली आणि त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आज आपल्या समोर या पुस्तकातील दुसरी कथा आम्ही सादर करीत आहोत. कथेचे नाव आहे काळ वेळ पाहून बोलावे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इसाप नीतीच्या पार्श्वभूमीवर या कथा आहेत. नेहमी खरे बोलावे ही शिकवण मिळाली नाही असा माणूस शोधून सापडणे कठीण, मात्र व्यवहारात कधीच खोटं बोलला नाही असं छाती ठोकपणे सांगणारा माणूस सापडणे देखील तितकेच कठीण. तरीही खरं बोलल्याने एका माणसाला आपला प्राण कसा गमवावा लागला याची कथा इसापाने सांगितली आहे. तर झालं असं, दोन प्रवासी निघाले प्रवासाला. त्यातला एक होता सत्यवादी आणि दुसरा असत्यवादी. ते पोहोचले वानरांच्या देशात. वानरांच्या राजाने त्यांचे स्वागत केले, दरबार भरवला. दरबारात त्यांना बोलवले आणि प्रश्न विचारला की मी राजा म्हणून तुम्हाला कसा वाटतो. पहिल्यांदा उत्तर दिले असत्यवादी माणसाने. तो म्हणाला, महाराज, या पृथ्वीवरील आपण महान राजे आहात. दरबारात देखील आपल्याप्रमाणे फार मोठी मोठी माणसे आहेत आणि तुमची कीर्ती या संपूर्ण जगात पसरली आहे. आता आपली स्तुती कुणाला प्रिय नसते. त्यामुळे त्या राजाला देखील आनंद झाला. त्याने त्या प्रवाशाला अत्यंत मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या आणि तोच प्रश्न सत्यवादी माणसाला विचारला. आता या सत्यवादी माणसाने विचार केला की खोटं बोलण्याने जर एवढा फायदा होणार असेल तर खरं बोलण्याने किती फायदा होईल. आणि म्हणून त्याने उत्तर दिलं की महाराज, तुम्ही माकडांचे राजे आहात. माकडे जशी असतात तसेच आहात आणि दरबारातले तुमचे सेवकही तुमच्यासारखीच सामान्य माकडे आहेत. मानवी राजाची आणि तुमची बरोबरी कशी होणार. हे उत्तर ऐकलं आणि त्या राजाचा संताप झाला. त्याने आपल्या शिपायांना त्या सत्यवादी माणसाचे डोके उडवण्याची आज्ञा दिली. त्याला देहदंडाची शिक्षा केली. याचा अर्थ खोटे बोला असे इसापला सांगायचे आहे का? नाही, मुळीच नाही. याचा अर्थ असा आहे की काळ वेळ पाहून माणसाने बोलावे. नको त्या ठिकाणी सत्य बोलल्यास अनर्थ होऊ शकतो असं ही कथा सांगते. तर सत्याचा सामना कसा करायचा याची देखील इसापाने अत्यंत सुंदर कथा सांगितली आहे. एकदा जंगलाचा राजा जो सिंह, त्याची बायको सिंहीण त्याला म्हणाली की तुमच्या तोंडाला किती घाणेरडा वास येतो. आता आपल्यातले दोष सांगितलेले कुणाला बरं आवडेल. तसे सिंहालाही आवडले नाही. मात्र तो बायकोला काही बोलला नाही. बरं, त्याने लांडग्याला विचारले, काय रे लांडग्या, माझ्या तोंडाला घाण वास येतो का? लांडगा म्हणाला, होय महाराज, खूप दुर्गंधी येते. हे उत्तर ऐकल्याबरोबर सिंहाने झडप घातली आणि लांडग्याला ठार करून टाकलं. यानंतर तोच प्रश्न सिंहाने विचारला कोल्ह्याला. कोल्हा मात्र चतुर प्राणी. त्याने काय उत्तर दिलं की महाराज, कालपासून मी सर्दीने बेजार झालो आहे. कशाचा वास येत नाही बघा. क्षमा करा, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मला कठीण आहे. याचा अर्थ काळ वेळ पाहून माणसाने बोलावे असे इसापला सुचवायचे आहे. सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय याची तात्विक चर्चा इसाप करत नाही. ती तत्वज्ञ करतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथात त्याची चर्चा केली आहे. त्यांच्या मते डोळ्यांना जे दिसते, कानांना जे ऐकू येते, स्पर्शाने जे जाणवते ते म्हणजे सत्य नाही. सत्य व्यवहार म्हणजे ज्यात सर्वांचे कल्याण आहे. एखादा खुनी खून करण्यासाठी एका माणसाच्या मागे लागला असेल आणि तो माणूस आपला जीव वाचवण्यासाठी पळत असेल आणि त्या माणसाला वाचवण्यासाठी जर खोटे बोलावे लागले तर खोटे बोलणे हा त्यावेळचा धर्म असतो. एमिली डिकिन्सन्स नावाची कवयित्री टेल द ट्रूथ या कवितेत असं म्हणते, द ट्रूथ मस्ट डॅझल ग्रॅज्युअली or every man be blind.
द ट्रूथ मस्ट डॅझल ग्रॅज्युअली ऑर एव्हरी मॅन बी ब्लाइंड. म्हणजे कवयित्री असं म्हणते की दाहक सत्य जसे आहे तसे सांगितल्यास डोळ्यापुढे अंधार आणते, त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे समोरच्याला पचनी पडेल असं सांगावं. शेवटी काय तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियम च नानृतं ब्रूयात एष धर्मः सनातनः. एष धर्मः सनातनः. सत्य बोलले पाहिजे, प्रिय बोलले पाहिजे, मात्र अप्रिय सत्य बोलू नये. त्याचप्रमाणे प्रिय असेल पण असत्य असेल तर तेही बोलू नये. हाच सनातन धर्म आहे. आमची ही दुसरी कथा जीवन समृद्धीच्या कथा या पुस्तकातील आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा. साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनललाही लाईक करायला विसरू नका. या पुस्तकातील तिसरी कथा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत लवकरच पोहोचू. तोपर्यंत पुन्हा भेटू.